हे काय पत्रकार मित्रांनो माझ्या लिहिले बजरंग सोनवणे निकालानंतर संशय व्यक्त, तुला आला, तुझ्या बायकोला आला, तुझ्या पोराला आला, तर कुणाला का संशय व्यक्त? का तर बजरंग सोनवणे केसमध्ये फॉर्म भरायला दिसले नाही. माझा स्वतःचा मुलगा आहे, माझाच आहे, तिथं उभा होता. बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणूक प्रचंड चर्चेची जी ठरली ती म्हणजे बीड जिल्ह्याची होती. पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे आणि ही चर्चेची ठरलेली निवडणूक विजयी झालेले उमेदवार जे होते बजरंग बाप्पा सोनवणे शरदचंद्र पवार गटाचे. मात्र पत्रकार बांधवांविषयी त्यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यामुळे माध्यमांमध्ये त्यांना अडकीत्यात धरलं जाते. काय वक्तव्य आहे, कशामुळे बजरंग बाप्पा सोनवणे यांनी हे वक्तव्य केलं होतं? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये. तर असं झालं होतं, लोकमत या नामांकित दैनिकाचे केज विधानसभेच्या निकालावरनं खासदार बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणारी एक बातमी 27 नोव्हेंबरच्या अंकामध्ये प्रकाशित केली होती. लोकमतनं अंकामध्ये ही बातमी प्रकाशित केली आणि या बातमीच्या अनुषंगानं खासदार बजरंग सोनवणे यांनी हे वक्तव्य केलंय. बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. या सत्कार समारंभात बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की विधानसभा निकालानंतर बजरंग सोनवणे संशय व्यक्त असे एका पत्रकाराने लिहिले होते. यावर बोलताना सोनवणेंनी संशय तुझ्या बायकोला आला, पोराला आला का अन्य कुणाला आला असा कुत्सितपणे सवाल या खरं तर सत्कार सोहळ्यामध्ये केला. ते म्हणाले हा संशय का आला, कारण बजरंग सोनवणे केजमध्ये फॉर्म भरायला नव्हता म्हणून, त्यामुळे पत्रकाराला संशय आला असं बजरंग सोनवणे म्हणाले. इतक्यावरच न थांबता सगळेच पत्रकार सत्तेच्या बाजूने आहेत असा शिक्काही सोनवणे यांनी या सत्कार समारंभात लावला आणि हेच वाक्य लागलं पत्रकारांना. पत्रकारांची बायको काढली, त्यांची मुलं काढली आणि त्याच्यामुळे हे असभ्य अशा पद्धतीचं वक्तव्य केल्या प्रकरणी बजरंग सोनवणे यांच्या विरोधातल्या बातम्या सगळ्या पत्रकार बांधवांनी द्यायला सुरुवात केली. खरं तर पत्रकार बांधवांनी बरेच प्रश्न उपस्थित सुद्धा केले. बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवरती संशय घेणाऱ्या काही बातम्या सुद्धा प्रदर्शित झाल्या. खरं तर बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचा पराभव करण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी एक अपक्ष उमेदवाराला ऐन निवडणुकीत मतदानाच्या दिवसापर्यंत सर्वतोपरी मदत केली. इतकंच नाही तर तिकीट वाटण्यापूर्वी शरद पवारांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे तिकीट काढून ते त्या व्यक्तीला द्यावे यासाठी खासदार सोनवणे यांनी प्रयत्न केल्याची सुद्धा चर्चा खरं तर बीड जिल्ह्यात आहे आणि हीच ते कारण आहे की बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवरती संशय घेतला जातो. बीड विधानसभा मतदारसंघातून खासदार बजरंग सोनवणे यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी तब्बल 62,000 मतांनी लीड दिली होती. मात्र ही लीड संदीप यांनी दिली नसून बीड मतदारसंघात माझी पत्नी मुलगी फिरल्यामुळे ही लीड मिळाली असं खासदार सोनवणे यांनी निकालानंतर अनेक पत्रकारांशी बोलताना सांगितलं. संदीप क्षीरसागर यांनी माझे काम केले नाही असं खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितलं आणि याच्यामुळेच पत्रकारांनी त्यांच्या भूमिकेवरती संशय घ्यायला सुरुवात केली. माजलगावात रमेश आडसकर यांना मिळणारे तिकीट कापून खासदार सोनवणे यांनी ते मोहनराव जगताप यांना दिले अशी सुद्धा चर्चा आहे. कारण काय तर केजच्या राजकारणात मला प्रतिस्पर्धी नको, त्यांच्या त्या खिळीचे माजलगाव आणि केज या दोन्ही ठिकाणी सीट शरद पवारांच्या पक्षानं अगदी थोडक्यात घालवल्या. परळीत सुद्धा धनंजय मुंडे यांना निवडणूक सोपी जावी म्हणून जाणीवपूर्वक राजेसाहेब देशमुख यांच्यासारखा लिंबूटुंबी उमेदवार देऊन धनंजय मुंडे यांना 1,42,000 मतांना निवडून येण्यास अप्रत्यक्ष मदत बजरंग सोनवणे यांनी केली अशा पद्धतीचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती लावला जातो ना अशी सुद्धा चर्चा खरं तर या मैदानात आहे. बीड जिल्ह्यातून शरद पवार पक्षात आपणच नेता असावे यासाठी बजरंग सोनवणे यांनी विरोधकांना पूरक अशी भूमिका घेतली असा संशय व्यक्त केला जातो. जिल्ह्यात हा संशय जिल्ह्यातच नाही तर पत्रकार बांधवांमध्ये सुद्धा घेतला जातो. लोकांमधील हा संशय पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त केला तर बजरंग सोनवणे यांना इतक्या मिरच्या का लागल्या असा सवाल सुद्धा पत्रकारांनी आता उपस्थित केलाय आणि हा संशय व्यक्त करणारी बातमी लोकमत या दैनिकानं छापली होती. त्याच्यावरती बजरंग सोनवणे बोलत होते आणि तेच बजरंग सोनवणेंचे वाक्य सध्या वादाच्या भोवऱ्यात गवसल्याचं पाहायला मिळतंय. मंडळी, तुमचं मत कमेंट करून सांगायला विसरू नका ना. अशाच व्हिडिओसाठी आपला ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.